वारंवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यावरून शिवसेनेचे नेते संतापलेत। संजय शिरसाटांनी तर भाजपवर जोरदार टीका करत थेट इशाराच देऊन टाकलाय। तर प्रताप सरनाईकांनी कुणाच्या जाण्याने शिवसेनेला फरक पडत नसल्याचं म्हटलेलं आहे। झालेल्या चर्चेला हा छेदच आहे। रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागतायत, मग परिणाम आहे की ते ॲक्शनला रिॲक्शन ही होणार आहे। मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली दमदार वाटचाल चाललो त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे। आणि जर त्यांना जर समज देत नसाल तर हे प्रकार पुन्हा भविष्यात वाढतील, मग त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत ते महायुतीला भोगावे लागतील। काही लोक आर्थिक गोष्टींचा विचार करून इकडनं तिकडे पक्षबदल हे करत असतात, परंतु शेवटी ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे। मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही ह्या जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि आज उपमुख्यमंत्री असताना ते ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत, हा जिल्हा जो आहे तो आधी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता, तो आता एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे। कोणी किती इकडनं तिकडे उड्या मारल्या तरी एकनाथ शिंदे साहेबांना आणि आम्ही शिवसेनेला काही फरक पडणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।